नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. आपला युनिट 5 आपला सुरू झालेला आहे. युनिट 5 मध्ये आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी म्हणून आपण पाहणार आहोत की आपण जो मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की द विंड या कवितेच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे वारा हा आपल्याला सतत मदत करत असतो आणि तो हर एक गोष्टीमध्ये काय करत असतो, आपल्याला सहायता करायचा प्रयत्न करत असतो, परंतु स्वतः तो कधी समोर येत नाही. तो आपल्याला जाणवतो. तो लेखक जसं जो कवी आहे तो सांगतो की तुम्हाला काय करत आहे, पुश करत आहे, परंतु मला तो दिसत नाहीये. तर अशा प्रकारे जो वारा द विंड या कवितेच्या माध्यमातून जो वारा आहे तो आपल्याला कशा प्रकारे मदत करतो आहे आणि ते कवीला ते पडलेले प्रश्न देखील आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. तर त्याच प्रकारे आता आपण एका नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत, एका नवीन विषयाकडे, जे आपल्या पाठाचं नाव आहे म्हणून 5.2 मध्ये गो अँड कम. आपण लगेचच पाहणार आहोत गो अँड कम. गो अँड कम म्हणजे काय आहे मुलांनो, तुम्हाला काय वाटतं? गो आणि कम हे तुम्हाला माहित आहे की गो म्हणजे काय आहे, जाणे आहे, आणि कम म्हणजे येणे आहे. गो जाणे आणि कम येणे म्हणजे काय? जेव्हा आपल्याला एखाद्याला जायला सांगतो तेव्हा आपण त्याला काय बोलतो, जा म्हणून गो. आणि जेव्हा आपण एखाद्याला यायला सांगतो तेव्हा आपण त्याला काय बोलतो, कम बोलतोय. मग या पाठामध्ये असं काय आहे की फक्त जो पाठ आहे त्याच्या पाठाचं जे आपलं नाव आहे गो अँड कम म्हणजे जा आणि ये, याच्यामध्ये काय आहे बरं? की म्हणजे एक प्रकारे ह्या वाक्यामध्ये काय असू शकतं मुलांनो? तर या वाक्यामध्ये आहे ऑर्डर आहे, आज्ञा आहे की तुला यायला सांगितलं आहे किंवा तुला जायला सांगितलं आहे. गो अँड कम म्हणजे हे जे वाक्य आहे, जे सेंटेन्स आहे किंवा जे वर्ड्स आहेत ते कसे आहेत, आज्ञाकारी वाक्य आहेत. एखाद्याला आपण जेव्हा जायला सांगतो तेव्हा ही आज्ञा असते, ऑर्डर असते की तू आता जा करू नये. किंवा जेव्हा आपण एखाद्याला बोलतो की जेव्हा आपण बघा एखाद्या ऑफिसमध्ये जातो आणि जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा विचारतात मे आय कम इन, जे मी येऊ का असं विचारलं जातं, म्हणजे तिथे परमिशन घेतली जाते. मग त्यावेळेस सर काय बोलतात किंवा त्या मॅडम बोलतात की हा ठीक आहे तू ये. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये पण जाता मुलांनो तेव्हा देखील तुम्ही शाळेत एंट्री करताना तुम्ही मॅडमला काय करता, शिक्षकांना विचारता की मी आत येऊ का. तुम्ही काय विचारता, परमिशन विचारता. आणि मग त्यानंतर टीचर काय बोलते, येस, म्हणजे तुम्हाला परवानगी दिली गेलेली आहे. आणि मग तुम्ही शिक्षिका काय बोलत आहे, हो ये करून, येस कम. अशा प्रकारे गो अँड कम या पाठाच्या माध्यमातून मुलांना आपण पाहणार आहोत की एक हॅपी फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये एक सुंदर छोटं घर आहे आणि त्या घराच्या आजूबाजूला खूप सारे छान छान झाडं आहेत. ते झाडं कुठे असतात, गार्डनमध्ये असतात. म्हणजे घराच्या बाजूला, घराच्या समोर काय आहे, एक छोटं गार्डन आहे आणि ते छानपैकी व्यवस्थित ते राखलेलं आहे. त्याची निगा घेतली आहे, त्याची काळजी घेतलेली आहे. आणि ती काळजी घेत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहे किंवा ती जे साफसफाई करणार किंवा त्या गोष्टीची काळजी घेताना, त्या रोपट्याची काळजी घेणे, त्या गार्डनच्या हर एक परिसराची काळजी घेणे हे देखील खूप कठीण काम आहे. आणि मग ती निगा राखल्यानं मग ते गार्डन कसं दिसतं, सुशोभित दिसत असतं. आणि ते गार्डन सुशोभित दिसल्यानंतर आपण बोलतो की अरे वा, हे गार्डन किती सुंदर आहे, या बागेतली फुलं किती छान आहेत, पानं किती छान आहेत. त्याची जेव्हा पानाची जेव्हा छाटणी केली जाते तेव्हा देखील मुलांना ते सुंदर दिसतं. की आपण गार्डन बघायला जितकं आपल्याला छान दिसतं तितकंच ते त्याच्या मागे देखील किती मेहनत असते, त्याच्या मागे पुष्कळ हे काम असतं, खूप हार्ड वर्किंग आहे, म्हणजे अंग मेहनतीचं काम आहे. मग अशाच त्या परिवारातले लोक काय करत असतात, त्या गार्डनची काळजी घेत असताना गो अँड कम हा शब्द कुठे आला आहे हे आपल्याला आता याच्यामध्ये शोधून काढायचं आहे. चला तर आपण लगेचच पाठाला सुरुवात करूया मुलांना. बघा इथे काय दिले आहे, एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे काय, स्पष्टीकरण आहे. तुम्हाला लक्षातच आहे की एक्सप्लेनेशनचा अर्थ आहे स्पष्टीकरण. गो अँड आता आपण चित्रकलेच्या माध्यमातून अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मुलांना इथे तुम्हाला काय दिसत आहे, बघा हे काय आहे, एक घर आहे. वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय. काय सांगितले, वन्स देअर वॉज, एक लहान मुलगा तिथे काय करता, देअर लिटिल बॉय, वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय, तिथे एक लहान मुलगा होता. एकदा एक लहान मुलगा होता. हे घर आहे, या घराच्या पाठीमागे म्हणजे या घराच्या बाजूला आपण बोलू शकतो नाही की हे घर आहे, एक गार्डन आहे आणि रस्त्याच्या कडेला एक काय होता, मुलगा होता. वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय, एकदा एक मुलगा तिथे होता. होता म्हणजे काय, बघा वॉज म्हणजे आला, होता आहे. अशा प्रकारे एक घर आहे आणि या घराच्या बाजूला काय आहे मुलांनो, एक सुंदर सुशोभित असं गार्डन आहे. आणि त्या गार्डनच्या बाजूला किंवा आपण रस्त्याच्या कडेला बोलूया, हे घर आहे, तिथे हा एक छोटा मुलगा होता. एकदा तो मुलगा तिथे एक होता. आता अजून त्यांनी पुढची काय माहिती सांगितली, ही लिव्ह इन अ प्रिटी लिटिल कॉटेज. बघा इथे काय दिले आहे, ही लिव्ह म्हणजे काय आहे, राहणे आहे. इन अ प्रिटी लिटिल कॉलेज. प्रिटी म्हणजे काय आहे, सुंदर आहे. प्रिटीचा अर्थ काय येत आहे, सुंदर आहे. कॉटेज म्हणजे काय आहे मुलांनो, एक छोटंसं घर आहे. एक मला घर दिसतं आहे,
बघा हे कसं आहे, हे घर आहे. काय हे कॉटेज म्हणजे काय, घर आहे. कॉटेजचा अर्थ काय, घर आहे. की तो एका ही लिव्ह इन अ प्रिटी लिटिल कॉटेज, तो एका सुंदरशा छोट्याशा घरामध्ये राहत होता. अर्थ कळालाय मुलांनो, की जे कठीण शब्द आहे, लिव्ह म्हणजे राहणे आहे, प्रिटी म्हणजे सुंदर. प्रिटी जसं आपण बोलतो ना की ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे त्याचा देखील अर्थ काय आहे, सुंदर आहे. आणि प्रिटी त्याचा अर्थ देखील काय आहे, सुंदर आहे. एक छान सुंदर काय त्या घरामध्ये तो मुलगा राहत होता. ही लिव्ह इन अ प्रिटी कॉलेज. आपण मगाचं जे चित्र पाहिलं ते गार्डनच्या बाहेरचं होतं आणि हे त्याच मुलाचं काय आहे, हे घर आहे. आणि तो या सुंदरशा घरामध्ये मुलांनो काय करत होता, राहत होता. बघा, देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. इथे काय सांगितलंय, देअर वॉज, तिथे काय केलं आहे, त्या घराच्या भोवती काय आहे, एक सुंदरसं गार्डन तिथे आहे. दिसतंय तुम्हाला मुलांनो, या घराच्या सभोवती आणि आजूबाजूला काय आहे, एक सुंदर गार्डन आहे. देअर वॉज अ लवली, लवली म्हणजे खूप छान. लवलीचा अर्थ आपण बोलू शकतो प्रेमळ अर्थ होतो. लवलीचा अर्थ काय, प्रेमळ आहे. गार्डन म्हणजे बगीचा आहे. अराउंड, अराउंड म्हणजे भोवती, की या घराच्या भोवती काय आहे, द कॉटेज, या घराच्या भोवती एक सुंदर असं काय आहे, गार्डन आहे. हे दिसतंय मुलांनो किती सुंदर. बघा हा छान नजारा आहे, की अशा घरामध्ये आपल्यालाही राहायला आवडणार, की आपल्या घराच्या बाजूला एक सुंदर गार्डन आहे. ज्या गार्डनमध्ये हर एक प्रकारची जे छोटे रोपटे आहेत, छोटे झाडं आहेत, गवत आहे, की ज्या गवतावरून आपण रोज चालू शकतो. मुलांनो गवतावर चालण्याचा देखील अनुभव हा खूप छान आहे. कधी तुम्ही बागेमध्ये गेला तर चप्पल काढून तुम्ही त्या गवतावर चालण्याचा प्रयत्न करा, तुमच्या पायाला खूप छान वाटणार आहे. त्याचप्रमाणे घराच्या अवतीभोवती काय आहे, एक सुंदरसं छोटं काय आहे, एक गार्डन आहे. देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज सांगितलेलं आहे, की या घराच्या भोवती घराच्या गोल भोवती इथे काय आहे, एक सुंदरसं काय गार्डन देखील आपल्याला इथे पाहायला. डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन सांगितलं आहे. डिफरंट काइंड्स ऑफ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं झुडपं या गार्डनमध्ये होती. डिफरंट काइंड्स ऑफ, काइंड्स ऑफ म्हणजे काय, च्या प्रकारची. डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची. डिफरंट म्हणजे वेगवेगळे, वेगवेगळ्या प्रकारची. प्लांट्स म्हणजे रोपटे. प्लांटचा अर्थ काय आहे, रोपटे आहे. ग्रीव म्हणजे होती, ते वाढत होती. इन द गार्डन, गार्डन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी रोपटी तिथे काय होती. आपण गार्डन म्हटलं की सगळ्या एकच प्रकारची तिथे झाडे असू शकतात का, एकच प्रकारची रोपटी असू शकतात का, तर नाही. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची जी रोपटी असतात, ती आपण मुलांना आपल्याला तिथे पाहायला मिळत असतात. आणि म्हणून तसंच आहे की या घराच्या समोर की जे छोटं जे गार्डन होतं, जे सुंदरसं गार्डन, त्या गार्डनमध्ये डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रोपटी तिथे वाढत होती किंवा तिथे आहे. इन द गार्डन, बघा इथे पाहू, या गार्डन मध्ये तिथे वेगवेगळ्या प्रकारची रोपटी होती. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. आणि म्हणून, सोचा अर्थ काय आहे, म्हणून आहे. सोला आपण काय म्हणून देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. आणि म्हणून तिथे पुष्कळ असं काम तिथे चालू असायचं. काय आहे, देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क, तिथे त्यामुळे खूप सारे काम. अ लॉट ऑफ म्हणजे काय, पुष्कळ. लॉट ऑफ पुष्कळ, टू वर्क टू डू देअर. आणि त्याच्यामुळे तिथे पुष्कळ असे काम नेहमी चालू असायचे. किती का, बागेची साफसफाई करणे, केरकचरा काढणे, माती काढणे, जे सुकलेले गवत आहे ते काढणे, जे झाडाझुडपातून पडलेले जे काही पानं फुलं आहे ते गोळा करणे, खत घालणे, भरपूर कामं असतात. काही झाडांना कीड लागलेली असते, मी ती झाडांची छाटणी करणे, पुन्हा त्यांना एक नवीन मातीमध्ये ठेवणे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे त्यांना जे साफसफाई करण्याचं असं खूप सारं काम तिथे या गार्डनमध्ये काम चालू असायचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क, खूप साऱ्या प्रकारचे. देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. म्हणून त्यांनी सांगितलं की इथे खूप साऱ्या प्रकारचे इथे अंग मेहनतीचे काम आहे, खूप सारं काम त्यामुळे तिथे होते. कारण ते कसं आहे, तिथे एक सुंदर गार्डन होतं, त्या गार्डनमध्ये खूप काम करावं लागायचं. आणि म्हणून ते सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क. तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे असल्यामुळे प्रत्येकाची निगा राखणं हे देखील एक महत्त्वाचं काम आहे. की प्रत्येक झाड हे सारखं नाही आहे, ते वेगळं आहे. त्यामुळे त्या झाडाची असणारी जी निगा राखण्याची जी काम आहे त्याच्यामध्ये देखील फरक आहे, वेगळ्या पद्धती आहेत. आणि त्याच्यामुळे हे काम वाढलेलं आहे. आणि म्हणून सांगत आहे सो म्हणजे म्हणून देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. आणि त्याच्यामुळे तिथे खूप सारं काम पडलेलं होतं.
वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. मग आता त्यांनी कामाची आखणी सांगितली आहे. ती काय कामाची आखणी आहे बघा, वॉटर द प्लांट्स एव्हरी डे, की प्रत्येक झाडाला काय करायचं आहे, पाणी द्यायचं आहे. रोज रोज प्रत्येक झाडाला काय द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे. वॉटर म्हणजे काय आहे, पाणी आहे. प्लांट्स म्हणजे रोपटे आहे. आणि एव्हरी डे म्हणजे काय, रोज रोज झाडांना काय द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे. गिव्ह मेन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. आता की त्यांना खत देखील वेळेवर द्यायचं आहे. टाइम टू टाइम, वेळेच्या वेळी त्यांना काय द्यायचं आहे, खत देखील द्यायचं आहे. मेन्युअरचा अर्थ काय आहे, खत आहे. काय आहे मुलांनो, खत. ते आपण पाहू शकतो ना की जे गावाला जी शेती करतात त्या शेतीमध्ये देखील बघा की जेव्हा खत टाकलं जातं, खत टाकल्यानंतर जे बियाणे टाकतात, जे खत टाकतात आणि त्याच्यामुळे काय होतं की एक धान्य उत्पन्न होतं किंवा धान्य निर्माण होतं. मग त्याच्यामध्ये ते जे खत आहे ते काय करतं, मदत करत असतं. आणि त्याच्यामुळे जे रोपटी आहे त्या रोपट्यांना देखील काय लागत आहे, खत लागत आहे. आणि ते देखील वेळेच्या वेळी देत आहे. गिव्ह म्हणजे देण्यात येत आहे. गिव्ह मेन्युअर फ्रॉम द टाइम टू टाइम. वेळेच्या वेळी त्यांना काय देत आहे, त्या रोपट्यांना खत देखील देण्याचं काय करत आहे, काम करत आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ते अंकल आहेत ते काय करत आहेत, या गार्डनमध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या गार्डनमध्ये काय करत आहे, ते निगा करत आहे की ते गार्डन कशा प्रकारे स्वच्छ राहिलं पाहिजे, कशा प्रकारे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, ते झाडे रोपटे कशा प्रकारे अजून जिवंत राहतील आणि ती अधिक कशी चांगली वाढतील, याच्या दृष्टिकोनातून ते काय करत आहेत, वेळच्या वेळी त्यांना पाणी देण्याचं काम करत आहेत. आणि त्याचप्रमाणे वेळच्या वेळी त्यांना प्रत्येक झाडाला कशा प्रकारे जे खताची आवश्यकता आहे ते खत देखील टाइम टू टाइम म्हणजे वेळच्या वेळी ते त्यांना द्यायचं देखील काम इथे करत आहे. बघा कशा प्रकारे अंकल हे काम करत आहेत. ते दोन गोष्टी झाल्या. आपण वेळच्या वेळी पाणी देण्याचं काम आहे आणि वेळच्या वेळी ज्यांना खत देण्याचं काम. ते तिसरं आहे बघा इथे काय दिलं आहे, कट अँड प्रून द प्लांट्स ॲट द राईट टाइम, वीड द गार्डन. काय आहे की ते अजून त्यांना काय करायचं, वेळच्या वेळी त्यांना पाणी द्यायचं देखील काम चालू आहे. त्याचप्रमाणे त्यांना वेळोवेळी खत देण्याचं देखील त्यांना काम चालू आहे. आणि त्याला कट अँड प्रून द प्लांट्स ॲट म्हणजे ज्या झाडांना नको जे असलेली झाडाची जी फांदी आहे ते काय करायची आहे, छाटायची देखील आहेत. आणि द राईट टाइम वीड द गार्डन. आणि त्या गार्डनमध्ये काय करायचं आहे, नको असलेले जे तण आहे, अनावश्यक जे गवत आहे ते बघा इथे पूर्णचा अर्थ काय आहे की रोपट्याची छाटणी करणे. छाटणी पूर्णचा अर्थ काय, छाटणी आहे. आणि वीडचा अर्थ काय, अनावश्यक जे तण आहेत ते काय करायचे आहेत, काढायचे आहे. जे नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या नको असलेले जे छोटे छोटे गवत आहेत ते काय करत आहे, काढून टाकायचं आहे. तर म्हणजे इथे किती पुष्कळ काम आहे बघा या गार्डनमध्ये. की तुम्हाला वेळच्या वेळी त्या झाडांना, प्रत्येक झाडांना पाणी मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक झाडांना जे रोपटे आहेत त्यांना देखील मुलांना जे आवश्यक आहेत जे गोष्टी त्या मुलांना, त्या रोपट्यांना काय द्यायचं आहे, खत देखील देण्याचं काम करत आहे. त्याचप्रमाणे नको असलेले जे रोपटे आहेत त्यांची छाटणी करायची आहे. कट अँड प्रून द प्लांट्स म्हणजे रोपटे, त्या रोपट्यांची छाटणी करायची आहे. आणि त्यांना काय करायचं आहे, परत वेळच्या वेळी त्यांना जे नको असलेले जे तृण आहे, जे तण आहे, जे गवत आहे, जे सुकलेले गवत आहे ते देखील काम करायचं आहे त्या गार्डनमध्ये. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे या गार्डनमध्ये देखील आपल्याला पाहायला पण जरी मिळत नसली तरी आपण हे गार्डन स्वच्छ असतं, ज्याचाच अर्थ की ही सर्व कामं तिथे गार्डनमध्ये देखील केली जातात किंवा अजून याच्यापेक्षा जास्त देखील तिथे कामे असतात. आणि अशा प्रकारचे जे मुलांना ते अंकल आहेत ते झाडाला काय करत आहेत, झाडाची काळजी घेत आहेत, झाडाची काय करत आहेत, मुलांना निगराणी राखत आहेत. आणि त्याचप्रमाणे ते गार्डन कशा प्रकारे चांगलं दिसेल, कशा प्रकारे ते सुंदर दिसेल याची बघायची काळजी घेत आहे. तर अशा प्रकारे त्या घरातील हर एक व्यक्ती काय करत आहे, त्या गार्डनची काळजी घेत आहे. तर आपल्याला समजले की त्या गार्डनची कशा प्रकारे काळजी घेत आहे, क्लीन द गार्डन. आणि जिथे कचरा असेल तिथे काय करत आहे, कोणत्याही प्रकारचा पाला पाचोळा काय करत आहे, जर पडलेला असेल तर तो काय करत आहे, स्वच्छ करण्याचं काम करत आहे. क्लीनचा अर्थ काय आहे, स्वच्छ करणे. जसं आपण आपलं घर झाडून घर कसं करतो, स्वच्छ करतो आपण. त्यामुळे भांडे घासून आपले कसे भांडे स्वच्छ करतो, कपडे धुवून आपले कपडे स्वच्छ धुतो, त्याचप्रमाणे आपलं घर आणि आपलं गार्डन, आपला परिसर देखील आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे मुलांना. आणि म्हणून ते अंकल काय करत आहेत, क्लीन द गार्डन काय करत आहे, स्वच्छ ठेवण्याचं देखील ते काम करत आहे. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ते चित्रात बघत आहेत. बघा, एव्हरीबडी इन द लिटिल बॉयज फॅमिली हॅव टू टेक केअर ऑफ द गार्डन. बघा, त्या घरातील हर एक, त्या छोट्या मुलाच्या घरातील हर एक जी व्यक्ती आहे ते गार्डनची स्वच्छता करण्यासाठी ते काय करत आहेत, मदत करत आहे. की ते गार्डन कशा प्रकारे स्वच्छ राहील याची ते काय करत आहेत, काळजी घेत आहे. बघा, आता आपण शब्दामध्ये प्रश्न हार्ड वर्ड्स म्हणजे जो कठीण शब्द म्हणा की एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण, लिटिल बॉयज फॅमिली त्या लहान मुलाच्या
फॅमिलीमधल्या किंवा त्या घरातील व्यक्तीमधले हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन, की त्या गार्डनची साफसफाई करणार किंवा त्याची काळजी घेण्यामध्ये लागलेला आहे, की ते गार्डन कशा प्रकारे स्वच्छ राहील, की त्या झाडांना पाणी देणं म्हणणं असं नाही, किंवा त्या झाडांना खत द्यायचं आहे किंवा नको असलेली रोपटी ही छाटून काढायची आहेत. त्याचप्रमाणे त्या झाडाला असलेले किंवा त्या गवत्याला लागले, त्या रोपट्याला लागलेले, त्या गवत्याला असलेले जे तण आहेत ते नको असलेल्या गोष्टी, अनावश्यक गोष्टी काढून टाकणे आहेत. आणि त्याचप्रमाणे एक गार्डन आहे ते स्वच्छ ठेवणे, अशी कितीतरी कामं आहेत. मग ही सर्व कामे त्या घरातील जो छोटा मुलगा आहे त्याच्या फॅमिलीतले सर्व लोक मिळून हे रोज काम करत आहे. एव्हरीबडी इन द लिटिल हाऊस, बॉईज हाऊस, म्हणजे प्रत्येक जण, एव्हरीबडी, जो घरामध्ये जेवढे मेंबर आहेत त्या घरातील प्रत्येक जण ते काय करत आहेत, हे काम करायचा प्रयत्न करत आहे. या चित्रामध्ये तुम्हाला देखील दिसत असेल की जी मुलांना त्याची आई आहे ती काय करत आहे, त्या झाडाला पाणी द्यायचं काम करत आहे. आणि देखील काय करत आहेत अंकल, स्वच्छ करण्याचं काम इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की ते काय करत आहे, स्वच्छ करण्याचं काम करत आहे. बघा, द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. बघा, जो बॉय आहे म्हणजे जो मुलगा आहे त्याचे अंकल आहे ते कसे आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत. स्ट्रिक्ट म्हणजे खूप शिस्तीचे पालन करणारे, जे कडक आहेत. कडकला आपण म्हणू शकतो स्ट्रिक्ट. स्ट्रिक्टचा अर्थ काय आहे, मला कडक आहे. व्हेरी म्हणजे खूप, व्हेरी म्हणजे खूप. तर बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल, की त्याचे जे त्या मुलाचे जे अंकल होते ते कसे होते, खूप कडक आणि शिस्तीचे होते मुलांनो, की त्यांना शिस्तताही आवडत असे. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. बघ, ही बिलीव्ह इन अ हार्ड वर्क अँड इज डिसिप्लिन. काय सांगितलंय, ही बिलीव्ह म्हणजे काय, की ते विश्वास असते. बिलीव्हचा अर्थ काय आहे, की त्यांना म्हणजे विश्वास. बिलीव्हचा अर्थ काय आहे, विश्वास आहे. कशाबद्दल, की बिलीव्ह इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. हार्ड वर्क म्हणजे काय, मेहनत असणारे, मेहनती. आणि डिसिप्लिन म्हणजे आपण नियम बोलू शकतो त्याला, की त्यांचा विश्वास होता कशावर, की आपण मेहनत केली पाहिजे आणि आपल्या नियमांचं काय केलं पाहिजे, पालन केलं, की डिसिप्लिन लाईफ जगली पाहिजे, की एक आपल्या जीवनाला शिस्तबद्धता लागली पाहिजे असं म्हणू शकतो. किंवा डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्धता. ही बिलीव्ह, त्या अंकलचे काय विश्वास होता, की प्रत्येक व्यक्ती आहे किंवा त्याला स्वतःचा त्यांना जो विश्वास आहे, ही बिलीव्ह, ते विश्वास ठेवायचे कशावर, की म्हणजे मेहनत करणं गरजेचं आहे आणि आपल्याला शिस्तबद्धता जीवन देखील जगणं हे गरजेचं आहे. याच्यावर ते काय करत होते, विश्वास ठेवायचे. ही बिलीव्ह इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. आता काय झाले बघा, त्यांचा हा विश्वास होता की आपले अंग मेहनती करणे, म्हणजे खूप मेहनत करणे आणि काय करणे, की आपण आपलं शिस्तबद्धता ठेवणे, हे दोन नियम त्यांच्या लाईफमध्ये होते. डिसिप्लिन लाईफ. वन डे द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द हाऊस. एके दिवशी एक मुलगा काय करत आहे, त्या गार्डनच्या बाजूबाजूला खेळत आहे. वन डे म्हणजे काय, एके दिवशी. वन डेचा अर्थ काय आहे, एके दिवशी. द बॉय वॉज प्लेइंग अराउंड द हाऊस. एके दिवशी तो काय करत होता, त्या घराच्या आजूबाजूला. अराउंड म्हणजे आजूबाजूला असणे. अराउंड म्हणजे अर्थ काय, गोल असणे, की त्या घराच्या आजूबाजूला त्याच्या भोवती तो काय करत आहे, खेळत आहे. प्लेइंग म्हणजे काय आहे मुलांनो, खेळणे आहे. वन डे म्हणजे एके दिवशी तो मुलगा काय करत आहे, त्याच्या घराच्या आजूबाजूला तो काय करत आहे, खेळत आहे. हे चित्र दिसत आहे तुम्हाला खेळताना. तो काय खेळत आहे, तो फुटबॉल खेळत आहे. कुठे खेळत आहे, त्याच्या घराच्या आजूबाजूला. जे घर आहे घराच्या बाजूला काय आहे, समोर गार्डन आहे आणि त्याच्या आजूबाजूला तो काय करत आहे, खेळत आहे. बघा, अशा प्रकारे तो काय करत आहे, खेळत आहे. मग त्याच्या अंकलने त्याला तर आवाज दिला आहे. आता काय आवाज दिला आपण पाहूया. लिटिल बॉय सेड द अंकल. काय म्हणाला, लिटिल बॉय सेड द अंकल. त्याने त्याला आवाज दिला, ए छोट्या मुला, आवाज दिलाय. युअर गार्डन नीड्स वीड. तुझ्या गार्डनला अनावश्यक गोष्टी काढण्याची गरज आहे, की तुझ्या गार्डनला काय करायचं आहे, की जे तण काढण्याची गरज आहे. जे छोटे जे गवत आहे, जे नको असलेले गवत आहे, जे पिवळे झालेले गवत आहे, ते काढायची गरज आहे. असं ते अंकल कोणाला सांगत आहेत, त्या लहान मुलाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून तो त्याला आवाज देत आहे, लिटिल बॉय युअर गार्डन नीड टू वीड. वीडचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. वीडचा अर्थ म्हणजे तण काढणे, म्हणजे जे गवत असतं, की जे गावामध्ये जे बघा आपण जेव्हा रोपटे लावतो तेव्हा त्याच्यामध्ये देखील अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला काढणे गरजेचे असतात आणि म्हणून ते काय काढावे लागतात. आणि पुढे ते अंकल काय बोलतात, डोंट प्ले अराउंड, डू सम वर्क. डोंट प्ले अराउंड, त्याच्या अवतीभोवती फिरू नको. अराउंड म्हणजे अवतीभोवती फिरणे. डोंट प्ले म्हणजे खेळणे. डोंट म्हणजे खेळू नको, की तू डोंट प्ले अराउंड, त्याच्या अवतीभोवती खेळू नको. गो अँड वर्क. डू सम वर्क म्हणजे तू काहीतरी काम कर. डू सम वर्क म्हणजे काय आहे मुलांनो, काम आहे. वर्कचा अर्थ काम आहे. डू सम वर्क, तू काय कर, काम कर, असं ते त्याला सांगत आहे.
गो नाऊ अँड वीड द गार्डन. आता त्यांनी त्याला एक काम दिलेलं आहे. आता बघा इथे आपल्याला जो शब्द आहे की जो आपल्या पाठाच्या संदर्भात आलेला आहे, इथे काय दिलंय, गो अँड कम दिलेलं आहे. बघा आता हा शब्द इथे आता आलेला आहे. काय आलाय आपण पाहूया. गो नाऊ अँड वीड इन द गार्डन. गो म्हणजे जा आणि तू काय कर, गार्डन मध्ये असलेले अनावश्यक जे तण आहे, जे अनावश्यक गवत आहे, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत ते काय कर, तू काढ, असं ते अंकल त्याला सांगत आहे. बघा त्याने त्याला काय केली आहे, ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर दिली आहे म्हणजे तू जा, गो. इथे बघा हा जो शब्द आलेला आहे गो. गो अँड गो नाऊ. नाऊ म्हणजे आत्ता, तू आत्ता जा असं त्यांनी सांगितलंय. अँड वीड इन द वीड द गार्डन. तू काय करायचं, गार्डन मध्ये जा आणि आत्ताच्या आत्ता गार्डन मध्ये जा आणि ते अनावश्यक जे तण आहे, अनावश्यक जे गवत आहे, ज्या गोष्टी आहेत त्या काय करायच्या आहेत, तुला काढायच्या आहेत, असं त्यांनी त्याला अंकलने त्या मुलाला ऑर्डर दिलेली आहे. बघा आता इथे काय झालं आहे, तुम्हाला देखील अशी बनवणार ऑर्डर येते ना कधी कधी, जा आता अभ्यास कर म्हणून, आताच्या आता अभ्यासाला लाग. पण त्यावेळेस पण तुम्हाला लागत, जर तुम्ही खेळत असाल आणि खेळताना जर तुम्हाला सांगितलं की आता खेळणं बंद झालं, आता अभ्यासाला कर, तर म्हणजे तुम्हाला आई वडील ऑर्डर देत, मग तुम्ही पालन करता. तुम्ही जाता खरे, परंतु जाताना तुमच्या मनावर चेहरा कसा झालेला असतो, उदास झालेला असतो आणि तुम्हाला ही गोष्ट आवडत नाही, की तुम्हाला असं वाटतं की मला अजून खेळायचं आहे आणि म्हणून मला अजून खेळायला परमिशन नाही आहे आणि आता मला इच्छा नसतानाही अभ्यास करावा लागत आहे. मग तरी तुम्ही त्या आज्ञेचं काय करता, पालन करत असता आणि मग तुम्ही परत, तुम्हाला राग आलेला असता परंतु तुम्ही तो राग व्यक्त करत नाही, तुमचं मन दुखलेलं असतं. त्याचप्रमाणे इथे देखील मुलाचं बघा काय मनामध्ये विचार आहेत ते आपण पाहणार आहोत. द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. बघा इथे की त्या लहान मुलाला आज अजिबात ते वीड करायचं नव्हतं, की त्या अनावश्यक गोष्टी आहेत, जे तण काढायचं ती त्याची आज इच्छा नव्हती. डिड नॉट फील लाईक म्हणजे त्याला वाटत नव्हतं की आज मी काय करावं, काम करावं, आज मी ते वीड करावं, की मी ते तण काढावं, नको असलेल्या गोष्टी, गार्डनची कोणत्याही प्रकारचं मला आज काम करायचं नाही अशी त्याची इच्छा होती. द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक म्हणजे वाटणे, वीडिंग दॅट डे आजच्या दिवशी मला काय करायचं नाहीये, कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही आणि म्हणून तो कसा झाला आहे बघा, उदास झालेला आहे. फील लाईक म्हणजे त्यासारखं वाटणे, की आज मला नाही वाटत की आज मला काही काम करायचं आहे आणि म्हणून त्या लिटिल बॉय सेड, मग कळालं मुलांनो की आज मला कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही आहे. आय कांट डू इट ही सेड. आणि मग त्यांनी स्पष्ट सांगितलं की आय कांट डू इट ही सेड, की मला हे करायचं नाही, मी करू शकत नाही. आय कांटचा अर्थ काय आहे, कॅन म्हणजे शकणे आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच, CAN कॅन, हे काय दिले, CN कॅन म्हणजे शकणे आहे. पण इथे जे आलाय NOT आलाय ना, मग नॉट, आय कांट म्हणजे आय कॅन नॉट डू इट, आय कॅनॉट डू इट म्हणजे मी हे करू शकत नाही असं त्याने स्पष्ट त्याच्या अंकलला सांगितलेलं आहे. आणि ही सेड, आणि काय झालं, तो म्हणाला की मी आज तरी हे काम करू शकते कारण आज माझी इच्छा नाही आहे. बरोबर. मग अंकल काय बोलतात, ओ येस यू कॅन. काय सांगितले, ओ खरं का, पण हो तुला हे काम करायचंच आहे. येस यू कॅन, तू करू शकतोस. सेड द अंकल. काय सांगितलं की, तरी त्याने सांगितलं की नाही मी काम, आय कांट डू दिस वर्क, मी हे काम करू शकत नाही किंवा आज माझी इच्छा नाही आहे. पण तरी देखील त्याचे अंकल बोलतात, हो ठीक आहे का, तुला नाही करायचं आहे पण तुला हे काम करावं लागेल, तुला करायचंच आहे. कोण म्हणालं आहे असं, अंकल सांगत आहे. तर अशा प्रकारे अंकलने त्याला पुन्हा ऑर्डर दिलेली आहे की तुला हे काम करावंच लागणार आहे.